गुड मॉर्निंग मित्रांनो. सो आज आहे संडे आणि तुमचं वेलकम आहे नवीन व्लॉगमध्ये. आजचं काहीतरी वेगळं करावं म्हटलं. सो श्रेया आवरत आहे. सो श्रेयाला त्रास नाही देणार आहे. आई गेली आहे कोल्हापूरला. मी आणि बाबा ॲक्च्युली मीच करणार आहे. सो मी करणार आहे फिश आणि मी आणलेलं आहे फिश मार्केटमध्ये जाऊन. सो गोवन स्टाईलमध्ये करणार आहे. पण यावेळेस मी हे नाही आणलं आहे, पापलेट सुरमई विच इज व्हेरी कॉमन. नवीन फिश ट्राय करणार आहे आणि तो आहे चिलापे फिश बट इन गोवन स्टाईल आणि प्रॉन्स करी. सो लेट्स सी कसं होतं आहे. सो वेलकम टू माय व्लॉग्स विथ चिंग्स. बघत राहा या एपिसोडमध्ये काय होणार आहे पुढे. ओके, सो आता फिश धुवून झालेलं आहे सगळं आणि आपण आता मॅरिनेट करणार आहे. हे जिंजर गार्लिक पेस्ट मी ग्राइंड केलं आहे, तर हातानेच ठेचलं आहे, आणि प्रॉन्स आणि चिलापी. सो लेट्स नाउ मॅरिनेट दिस. ओके, पहिलं मी त्याला आगळ लावून घेणार आहे. ठेवायचं तर परत फिशला तसंही पाणी सुटतं. सो आगळ लावून घेतो मस्तपैकी. प्रत्येक फिशला आगळ लावल्याने मसालाही चांगला लागतो. तर मला एक्सपिरियन्स नाही, पण बघूनच शिकलोय. सो येस, मीठ भरपूर टाकायचं फिशमध्ये, कारण की फिशला असं ऐकलंय मी मीठ भरपूर लागतं. येस, एकदम फिशचा वास चालला जातो. आणि मसाले थोडे जास्तच लावायचे फिशमध्ये. जर कमी लावले तर मजा नाही. राहिलेलं आहे जिंजर गार्लिक पेस्ट. इकडं थोडीशी जास्त लागेल आपल्याला. आणि परत जर कमी पडलं, तुम्हाला वाटतं की कमी आहे तिखट किंवा मीठ, यू कॅन ऑल्सो ॲड ड्युरिंग दी रवा फ्राय. रवा फ्राय करताना त्यात टाकू शकतो आपण. मिरची पावडर. ओके, सो तुम्हाला दाखवतो आता. हे मॅरिनेशन झालं आहे. तिखट, मीठ, आलं लसूण पेस्ट अँड एव्हरीथिंग इज डन. नाऊ मेन टाइम इज आता मॅरिनेशन करायला फ्रीजला ठेवणार आहे आणि आता खोबरं खोवून घेणार आहे मी. सो फ्रॉम द स्क्रॅच आय एम गोइंग टू डू एव्हरीथिंग. सो प्लीज कीप वॉचिंग. बघू काय कसं होतं टेस्ट. सो ये बघा, दोन्हीही नारळ सोलून झालेत आणि ऑलमोस्ट आय हॅव डन. एक पूर्ण नारळ सोललेला आहे, खवलेला आहे. फुल थकून गेलो एवढंच करू. सो आता नेक्स्ट स्टेप आहे आमटीची तयारी. ओके, नाव इट्स टाइम फॉर सोलकढी. आता ह्यामध्ये मी खोबरं, कोथिंबीर, आलं, लसूण आणि जिरं. आता हे जिरं पण घालणार आहे मी. सो आणि मी सोलं पण गरम पाण्यात ठेवलेली आहेत आणि थोडं आगळ पण घालणार आहे. त्याच्यानंतर ह्याचा जो रस येणार आहे तो पिळून घ्यायचा आहे. थोडंसं जिरं. मिक्स करायचं आहे मस्तपैकी. आणि मग त्याच्यानंतर आपण प्रॉन्सच्या आमटीकडे वळूया. सो थांबा, थोडंसं पाणी घालायला विसरलो. लेट्स ड्रॉप सम वॉटर. चालू. सो सोलकढीचं झालं आहे. सोलकढी थोडीशी मिरची टाकली, मिरची कोथिंबीर टाकल्यामुळे हिरवी झाली, बट टेस्ट मस्त आली. आय एम शुअर वन्स एव्हरीथिंग इज डन. आता आमटीची प्रिपरेशन आहे. खोबरं, कांदा, लाल मिरची, धणे आणि त्याच्यासोबत हळद. मीठ आपण आमटीतच घालणार आहे. तर हे हळद घातलं.
आणि मिरची थोडीशी मिरची थोडी आणि लाल तिखट थोडं. सो थोडं तिखटच केलं तर मजा येते. हे वाटून जाणार आहे. आणि दाट होण्यासाठी थोडेसे चमचावर तांदूळ. ओके, येस. आता हे आपण सगळं वाटायचं आहे. थोडंसं पाणी आणि हे एकदम फाईन मिक्सचर करून घ्यायचं, एकदम फाईन. गंध असं चिंच राहिली होती मगाशी, थोडीशी चिंच टाकायची, जास्त नाही टाकायची, नाहीतर आंबट होतं ते सगळं मिक्सचर. दिस इज ओके. आता थोडं पाणी थोडं घालत वी शुड मेक इट फाईन पेस्ट. हे बघा, आता आपण आमटीची एकदम फाईन पेस्ट करून घेतली आहे. अँड दिस इज द रेडी वाटण. आता ह्याची आपण फोडणी घालून प्रॉन्सची आमटी करणार आहोत. सो स्टे ट्यून्ड. नेक्स्ट मेनू आता हे सुकट करणार आहे मी. हे काही लोक झिंगे म्हणतात. सो पहिले फ्राय म्हणजे थोडे असे फ्राय करून घ्यायचे, गरम करून घ्यायचे आणि ओल्या पाण्यात ओले करून घ्यायचे. त्याच्यानंतर आणि मग फोडणी फक्त कांदा, हळद, तिखट, मीठ आणि जर असेल तर कांदा लसूण मसाला हे टाकून करून घ्यायचं. मस्त. आता पांढरे होते आधी, आता लालसर असे झाले. थोडेसे लाल झाले की अजून मग काढून घेऊन भिजवायचे आहेत ते. स्टे ट्यून्ड. ओके, सो नाव द टाइम इज अराइव्ड. आता आमटी करायला घेतो मी. पहिलं तेल ॲज युजल नॉर्मल तेल टाकायचं. तेल टाकलं की कांदा टाकणार आहे. कांदा टाकला की मॅरिनेटेड प्रॉन्स घेतलेत. काही जण मॅरिनेटेड घेतात, काही जण नाही घेत. बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर वाटण. सो आता बघू कसं होतं. लालसर झाला कांदा, तो आता मी प्रॉन्स टाकतो. आणि थोडी मी तिखटच बनवणार आहे आमची. थोडं तिखट जास्तच लागतं. प्रॉन्स असे मस्तपैकी हे करून घ्यायचे आहेत, भाजून घ्यायचे आहेत. आणि त्याच्यानंतर मग जे वाटण केलं आपण ह्याचं, ते वाटण आपण घालणार आहोत. आपण केलेलं आहे फाईन पेस्ट. येस, सगळं फाईन पेस्ट. आणि सगळं झाल्यानंतर जर तिखट कमी असेल तर तिखट घालणार आहोत. आणि आता आपण मीठ घालणार आहोत. जास्त पण पाणी ॲड नाही करायचं, नाहीतर तरी काय होणार आहे. नेक्स्ट ओके, पेस्ट. सो मुव्हिंग टू द नेक्स्ट रेसिपी. नेक्स्ट रेसिपी आहे किसमूर. किसमूर म्हणजे सुकट म्हणतात. सो लेट्स ट्राय. दोन गॅस कढई ठेवलेली आहे, त्यात थोडं तेल घालणार. थोडं तेल जास्त चालतं आणि यात कांदा घालायचा आहे. इकडे भिजवलेले सुकट आहेत. आता याचे तेल थोडं तापलं की मग इट इज नॉट रिकमेंडेबल, बट थोडीशी राहिली होती म्हणून मी टाकते. तिखट आणि
कांदा लसूण तिखट पण टाकणार आहे आपण. चीज, कांदा लसूण तिखट. आणि हा मसाला थोडा शिजला की मग त्यात टाकणार आहे आपण सुकट. येस, मसाला वास पण सुटला आहे प्रॉपर आणि तेल पण सुटलं आहे मसाल्याला. सो आता आपण त्यात टाकणार आहोत किसमोर. असे पाण्यातले आहेत, टपळून घ्यायचे, इथं टाकायचे. मस्त फुगलेत ते, वास भरपूर असतो. सो आता ते फक्त मिक्स करून घ्यायचे आहे. टेस्टी तर वाटतायत ते. थोडंसं लागलं तर पाणी जर कमी सुकवलं तर तुम्हाला पाणी टाकायची गरज आहे. पण माझं बघा ऑलरेडी मी भरपूर पाण्यामध्ये सोप केले होते, सो मला पाणी टाकायची नाही गरज. आणि जर तेल किंवा तिखट कमी वाटलं तर यू कॅन ॲड ऑन टॉप थोडंसं. And now I'm going to close this. So yes, almost it is done. आमटीला उकळी आलेली आहे, सो आमटी आम्ही मध्ये क्लोज. अँड सुकट पण झालेलं आहे, बघू शकता. टेस्टी वाटतं. 5 मिनटात क्लोज करून टाकणार आहे, कोथिंबीर घालून गार्निश करून. येस, सो आता मी आंघोळ करून घेतलेली आहे. भाकऱ्या रेडी आहेत, भात रेडी आहे, आमटी झालेली आहे, सुकट पण झाली आहे. सो आता आपण फ्राय करायला घेणार आहे. सो फ्रायची रेडी. अजून एक तवा लागेल आपल्याला. आता मी यामध्ये तांदळाचं पीठ, रवा, तिखट, मीठ, हळद घातलेलं आहे. आणि आता एक तवा पण तापला आहे. सो येस, तवा पण तापलेला आहे. आणि आता एक फ्राय करायला घेणार आहे. पहिला चिलापी फिश घेणार आहे. सी कसा होतो, चांगला व्हायला पाहिजे, मेहनत केलेली आहे. सो ह्याला पाहिजे तरी आहे. पूर्ण लावून मग I'm dip in that. Like Goan style. So आता हा गोवन स्टाईल मी करतोय. काय सो बाबांचं ताट रेडी झालंय. तिरकट खाऊन सांगा कसं झालं. बढिया. पैशा आधीच बढिया. प्रॉन्स देतो आपण. नाव इट्स द रिॲक्शन टाइम ऑफ माय बायको. बघूया कसं काय झालंय, सांगा जरा मला, सांगा बघू. हे बघा वेगळ्या डिशमध्येच घेतलेलं आहे, प्रॉन्स आणि चिलापी. आणि बघा 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 फेक रिॲक्शन, फेक रिॲक्शन बघा, फेक रिॲक्शन. मग तुला तुझ्यावर भरोसा नाही आहे. कसं झालं खरं सांग. खरंच चांगलं. काय आवडलं, चिलापी का प्रॉन्स? प्रॉन आमटी कशी झाली? खूप चांगली. करणार आहे आणि वी आर गोइंग टू एन्जॉय फिश. हे बघा हे आहे, संपलं याचा अर्थ समजून जावा. सो यस, माझं ताट आता मी वाढून घेतलेलं आहे. सोलकढी, आमटी, सुकट आहे, चिलापी फिश, प्रॉन्स आणि भाकरी. सो बघू आता मी टेस्ट करणार आहे आणि कसं झालं. लेट्स सी. आय डोंट नो हाऊ इज द टेस्ट. तर मी आमटीची थोडीशी टेस्ट घेतली होती, ती चांगली होती. लेट्स सी व्हॉट्स हाऊ इज द टेस्ट. येस, नाउ आय एम गोइंग टू टेस्ट. आणि पहिली आहे, मी टेस्ट करणार आहे आमटी. काय झाली आमटी. थोडी
एक नंबर. Chal it in a 10-second act. Cheers. Let's try सुकाट. The whole. हे समुद्राचे प्रॉन्स आहेत. दरवेळी ते मोठे आणतात ना, त्याला एवढी टेस्ट नसते. ह्याला बघ टेस्ट. सो मला आता सांगायचं आहे कसं होतं जेवण. प्रॉपर रिव्ह्यू देता नाही आला. जेवल्यानंतर सगळ्यांना झोप आली, सो सगळे झोपले होते. आणि सो नेहमीप्रमाणे जे आपण करतो सुरमई पापलेट ते तर नाही आणलं, बट यावेळेस हे आणलं होतं चिलापे फिश. आणि इथं भिगवण, जर तुम्ही पुण्याच्या इथं भिगवण धरणाच्या इथं खाल्ला असाल चिलापे फिश, तिकडं जास्त फेमस आहे हा फिश. आणि करण्याची पद्धत वेगळी आहे. गोवन स्टाईलमध्ये नाही करत तो जरा तिखट असा करतात, मालवणी स्टाईलमध्ये करतात मोस्टली. पण मी गोवन स्टाईलमध्ये केला होता. पण आता मला कळतं आहे चिलापी आणि चिलापीचे रेट्स इतकं कमी का आहेत आणि सुरमई आणि पापलेट एवढे महाग का आहेत. सो आहे डिफरन्स आहे आणि भरपूर डिफरन्स आहे दोघांमध्ये टेस्टमध्ये. ट्राय करायला काहीच हरकत नाही आहे त्या. आणि फार हेल्दी फिश आहे. उकडून खाल्ला तर चांगला आहे. काटे भरपूर असतात, जपून खावा लागतो तो फिश. आणि येस यू कॅन ट्राय इट बिकॉज आता ग्रोईंग आहे तो. भरपूर जण म्हणत आहेत की US वरून इम्पोर्ट झाला आहे फिश. भरपूर म्हणतात इंडियामधलाच आहे. आय डोंट नो अबाउट द हिस्ट्री अबाउट दॅट फिश, बट चांगला आहे. चिलापे फिश इज गुड. बाकी गोवन प्रॉन्स करी मस्त झाली होती. सोलकडी वॉज अमेझिंग. ऑल्सो सुकट मस्ट ट्राय करा तुम्ही. मी सुकट तुम्ही बघितलंच कसं केलं होतं सुकट. आणि प्रॉन्स करी बेस्ट झालं होतं. आणि त्याच्यासोबत फळफळीत पांढरा भात असा होता आजचा मेनू. आणि रेसिपी जर पाहिजे असेल तर कमेंट करा. रेसिपी अशी काय एकदम वेगळी नव्हती ती, पण नेहमीच आपण जे करतो तसं होतं. पण जरी तुम्हाला वाटत असेल रेसिपी पाहिजे तर प्लीज कमेंट, लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या ब्लॉगला. आणि कशी वाटली माझी आजची मेहनत. भरपूर मेहनत लागते ॲक्च्युली. आता मला कळतं आहे की लेडीजना किती मेहनत लागते जेवण करण्यामध्ये. आणि सकाळी 10 वाजता चालू केलं होतं मी आणि 12 वाजता 1 वाजता मी रेडी केलं. आणि मी आज कुणाचीच हेल्प नव्हतं घेणार, सांगितलं होतं. इवन मी भाकरीला पण हेल्प नाही घेतली. मी भाकरी बाहेरून आणली ॲक्च्युली. सो असा होता आजचा संडे अँड इट्स इव्हनिंग. आय एम एंडिंग दी व्लॉग. सो असेच बघत राहा. जर इथंपर्यंत आला आहे व्लॉग बघत तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्लॉग्स विथ चेंज आणि बघत राहा. बाय बाय.